नमस्कार, मी प्रदीप नाळे पनवेल डिव्हिजन ब्रांचमधून. आज तुम्हाला ऑटो कुक मेनू हा मायक्रोवेव्हमध्ये जो फीचर आहे तो एक्स्ट्रा मी आज कसा यूज केला जातो तो सांगणार आहे. आता आपण बघू शकतो याच्यामध्ये मॉडेल टू मॉडेल डिपेंड करतं की कसं आहे आणि कसे ऑटो कुक मेनू दिलेले आहेत. तर सपोज याच्यामध्ये जर बघितलं तर आपण तर याच्यामध्ये 301 ऑटो कुक मेनू दिलेले आहेत. तर या मॉडेलमध्ये बघितलं तर याच्यावरती 401 ऑटो कुक मेनू दिलेले आहेत. म्हणजे मॉडेल टू मॉडेल कम्पॅरिझन असं केलेलं आहे त्यावरती, म्हणजे वेगवेगळे मेनू तुम्हाला ॲडिशनल ॲड ऑन होऊ शकतात. आता ऑटो कुकचा बेनिफिट काय येतो, आता हे आपल्याला जे फीचर्स आहेत हेल्दी हार्ट, परत नंतर चारकोलमध्ये किंवा इंडियन क्युझिंग झाला, रोटीमध्ये झाला, फ्रायमध्ये झाला किंवा घीमध्ये झाला, त्याच्यानंतर अजून झालं मिल्क टी, डेअरी डिलाईटमध्ये झाला. आता डेअरी डिलाईटमध्ये बघायचं झालं तर आपल्याला डेअरी डिलाईटचा बेनिफिट काय आहे, तर आपल्याला पहिल्या जे मायक्रोवेव्ह होते तर त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम करता येत नव्हतं. आता आपल्याला त्यामध्ये तुम्हाला दूधही गरम करता येतं. हा ऑटो कुक मेनूचा मेन बेनिफिट आलेला आहे. आता त्याच्यानंतर ऑटो कुकमध्ये जर बघितलं तर आता हा डेअरी डिलाईट नंतर राहतो हा किड्स डिलाईट, कुकिंग, आता बेकरी आयटममध्ये. मग बेकरी आयटमचा बेनिफिट काय आहे की सपोज आपल्याला अर्धा किलो आपण केक बनवायचा आहे, तर अर्धा किलो आपण वेट टाकलं, त्यानंतर आपलं वेट सर्च केल्यानंतर इथे मेनूमध्ये डायरेक्टली आपल्याला वेट डायरेक्टली येईल आणि त्याच्यानंतर सिंगल बटनवरती डायरेक्टली आपल्याला हा ऑटो कुक मेनूमध्ये केक हा रेडी होईल. जास्त याच्यावरती म्हणजे फीचर्स आपल्याला ॲडिशनल करण्याची गरज लागत नाही. हा ऑटो कुक मेनूचा बेनिफिट आहे. थँक्यू.